शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीमध्ये निवडणूक आयोगानंतर आज कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर कालच्या सुनावणीमध्ये जोरदार प्रहार केला। ठाकरेंच्या सेनेकडून युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांनी अधिकार कक्षेच्या बाहेर जात चुकीचा निकाल दिल्याचा आरोप केला। 1999च्या शिवसेनेच्या घटनेत मुख्य नेता हे पद नव्हतं असा युक्तिवाद करत कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंवर तोफ डागली। राजकीय बहुमत असलेल्या पक्षाला स्वीप बजावण्याचा अधिकार असल्याचं सांगत भरत गोगावलेंच्या व्हीपच्या अधिकारावरही आक्षेप घेतला। 2018ची घटना दोन्ही गटांना मान्य असूनही केवळ सोयीसाठी शिंदे गटानं 1999च्या घटनेचा आधार घेतल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। सिब्बल आपला युक्तिवाद आज पूर्ण करणार आहेत आणि त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून युक्तिवाद सुरू होऊ शकतो। दरम्यान यानंतर प्रतिक्रिया येत आहेत। या प्रतिक्रियांमध्ये नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। सिब्बल हे त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत। ते काय म्हणतात ह्याच्यातनं काही सिद्ध होत नाही। मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे। अध्यक्षांनी काय ठरवलं हे त्यांना कसं समजलं, पहिला प्रश्न हा आहे। त्यामुळे अशा बिनबुडाचे आरोप करून कोणताही फरक पडत नाही। मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून। तसं ते पद एक पहिली गोष्ट पदच नाही ना। मग काल पण ते सांगितलं ना 1999च्या बी आता तेच तुम्ही सांगितलं उत्तर दिलं। तुमची आमची घटना पाठ झाली वाटतं तुम्हाला, चांगली गोष्ट आहे पण मुळाच आहे ना, खरं आहे ते ना। 1999ची जी काही घटना आमच्या पक्षाची आहे त्याच्यामध्ये मुख्य नेता पद नव्हतंच। तेव्हा फक्त वंदनीय शिवसेना प्रमुख आणि त्यानंतर सरळ सरळ शिवसेना नेते 12 शिवसेनेचे नेते होते। त्यानंतर मग कालांतराने थोडा बदल केला, त्याच्यामध्ये कार्याध्यक्ष पद आलं। तुमच्या कक्षा काय आहेत त्या कक्षाच्या बाहेर पडून तुम्ही नाही जाऊ शकत, पक्षाचंच मान्य त्या कक्षा त्यांनी नमूद केलेत। आजची सुनावणी हे नवीन काहीच नाही। जे गेल्या 5 दिवसापासून जे चाललंय तेच रामायण कंटिन्यू चालू आहे आणि परत विचारायचा प्रयत्न होतोय की रामाची सीता कोण, असा प्रकार यांच्यामध्ये सुरू आहे। जे सांगायचं ते सांगता येत नाहीये आणि फक्त कोर्टाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल साहेबांकडून केला जातोय। काँग्रेसच्या सोनिया गांधींवर केलेल्या टीकेवरून काँग्रेसचे